जय महाराष्ट्र मित्रांनो, मातोश्रीवर आज झालाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या बड्या नेत्याचा जाहीर प्रवेश। मातोश्रीवर अक्षरशः रांगाच रांगा, हजारो कार्यकर्त्यांचा आणि या बड्या नेत्याचा जाहीर पक्षप्रवेश। शिवबंधनात हजारो कार्यकर्ते। मातोश्रीवर या बड्या नेत्याच्या जाहीर प्रवेशाने शिंदे गटाला आणि भाजपाला मुंबई आणि मुंबईच्या परिसरात जबरदस्त दणका बसलेला आहे। नेमका काय झालंय, तो कोणता नेता आहे जो उद्धव ठाकरे यांच्यासोबत सत्ता नसतानाही आलेला आहे, ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आलेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी एका बड्या नेत्याने हजारो समर्थकांसह जाहीर प्रवेश करत शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का दिलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज होऊन तसेच शिंदेंच्या जवळ फक्त पैशासाठी असणारेच लोक आहेत असा आरोप करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज जाहीर पक्षप्रवेश केला। या प्रवेशासाठी तब्बल 5000 गाड्यांचा ताफा मुंबईत दाखल झाल्याने संपूर्ण परिसरात शक्ती प्रदर्शनाचे दृश्य पाहायला मिळाले। या भव्य प्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटावर राजकीय दबाव वाढला असून शिवसेनेच्या मूळ बालेकिल्ल्यातच मोठा अधरा बसल्याची चर्चा रंगू लागलेली आहे। त्यामुळे मातोश्रीवर गर्दीचा महापौर आज सकाळपासूनच मुंबईतील बांद्रे परिसरात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती। विविध जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती। 5000 गाड्यांच्या ताफ्याने मातोश्रीकडे कूच केल्याने केवळ राजकीय प्रवेश नसून एक शक्ती प्रदर्शन असल्याचं स्पष्ट झालं। शिवबंधन बांधण्यासाठी आलेल्या या नेत्याने आपल्या समर्थकांसहित थेट मातोश्रीवर हजेरी लावली। यावेळी ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीत वातावरण भारावून निघाले होते। उद्धव ठाकरे यांची रणनीती यशस्वी झाली होती। गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे राज्यभर संघटन मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या बैठका घेत आहेत। 20 जिल्ह्यातील नाराज नेते आणि कार्यकर्त्यांना पक्षात सामील घेण्यासाठी त्यांनी रणनीती आखलेली दिसत आहे। त्याचाच भाग म्हणून हा मोठा पक्ष प्रवेश मानला जात आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडे गुवाहाटीपासून असलेले नेते, त्यांची जी काही ओळख होती ती शिंदे यांचे सहकारी, जुने सहकारी, विश्वासू सहकारी म्हणून ओळख होती। परंतु ते गेले अनेक दिवसापासून नाराज होते। ते भाजपमध्ये जाणार होते, परंतु त्या अगोदरच उद्धव ठाकरे यांनी गळ आखली आणि त्यांना आपल्या पक्षात प्रवेश करून घेतला। आगामी येणाऱ्या 3 वर्षांनंतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। विशेषतः शिंदे गटाला थेट आव्हान देण्यासाठी अशा बड्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे। या प्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटात अस्वस्थता निर्माण झालेली आहे। गेल्या काही महिन्यात भाजप आणि त्यांच्यामध्ये अगोदरच संघर्ष चालू असताना भाजपा त्यांना कधी सत्तेच्या बाहेर काढू शकते। त्यातच आता एक नेते उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जात आहेत। काही दिवसांनी अनेक बडे नेते सुद्धा भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यातच हा मोठा प्रवेश झाल्याने शिंदे गटातील नाराजी अधिक उफाळून येण्याची शक्यता आहे। राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की आणखी काही नेते येत्या काळात उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये प्रवेश करू शकतात। त्यामुळे शिंदे गटाची संख्या आणि ताकद कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मुंबई मानला जातो, त्यामध्ये शिंदेंनी आपले पाय रोवायला जी काही मदत केली होती। परंतु आता उद्धव ठाकरे यांच्याकडे अनेक जुने जाणते नेते येत आहेत। ठाकरे गटाने पुन्हा एकदा मूळ शिवसेना असल्याचा दावा अधिक प्रखरपणे आणि आक्रमकपणे मांडण्यास सुरुवात केलेली आहे। भावनिक वातावरणात मातोश्रीवर झालेल्या कार्यक्रमात शिवबंधन बांधण्याचा सोहळा पार पडला। यावेळी यांनी जे काही सुशील शिंदे यावेळी उपस्थित होते, यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित पक्षप्रवेश केला। जय महाराष्ट्र, शिवसेना जिंदाबाद, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देत हजारो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला। या घडामोडींवर आता राजकीय विश्लेषक सांगत आहेत की उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे दिवस नक्कीच येतील आणि ते यायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, असेच अनेक पुढे पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होतील का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।